हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आपण मॅट्रिक्स अल्जेब्रा या सब्जेक्टचं आपण F5 मधील आपण सिलेबस बघत आहोत. तर बघा, मॅट्रिक्स अल्जेब्रा या सब्जेक्टचा आता आपला सेकंड चॅप्टर चालू आहे. त्याचं नाव आहे डिटर्मिनंट्स. त्याच्या ऑलरेडी मी 3 लेक्चर्स अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते लेक्चर बघितले नसेल तर तुम्ही कृपया करून सिरीज मध्ये बघा. लेक्चर नंबर 1, 2, 3 आणि आता लेक्चर नंबर 4 बघा. कारण की प्रत्येक लेक्चर एकमेकांना रिलेटेड आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टॉपिक समजला पाहिजे. ओके, तर मग आता लेक्चर नंबर 4 बघूयात. आता मे बी हे लास्ट लेक्चर असू शकतं या चॅप्टरचं. ओके, म्हणजे लास्ट मे बी म्हणजे लास्ट लेक्चर आहेच लेक्चर नंबर 4. ओके, तर बघा, आता मी क्वेश्चन पासून स्टार्टिंग केली. पूर्ण आपण बेसिक इन्फॉर्मेशन तर पूर्ण काही बघितली आहे. म्हणजे थेरी कमी असते, आपल्याला एक्झाम्पल्स बेस्ड आपण जर एक्झाम्पल घेतले तर तुम्हाला ते थेरी वाचण्यापेक्षा, ती रटण्यापेक्षा तुम्ही जर एक्झाम्पल बघितलं तर तुम्हाला जास्त आणखी सोपं होईल समजण्यासाठी. ओके, तर आता मी क्वेश्चन घेतलेला आहे, कम्प्यूट द डिटर्मिनंट्स ऑफ द फॉलोइंग एलिमेंटरी मॅट्रिसेस. आता काय, आता हे जे गिवन जे मॅट्रिक्स आहेत, मॅट्रिसेस आहेत, हे काय आहेत, हे एलिमेंटरी मॅट्रिसेस आहेत. तुम्ही म्हणशाल दादा एलिमेंटरी मॅट्रिसेस म्हणजे काय? तर बघा, आता आपण आपला फर्स्ट जो चॅप्टर स्टडी केला होता ज्याचं नाव होतं मॅट्रिसेस. तर बघा, त्या चॅप्टर मध्ये मी तुम्हाला एलिमेंटरी मॅट्रिसेस म्हणजे काय हे पूर्ण डिटेल मध्ये समजलं होतं. तरी आपण एकदा ओव्हरव्ह्यू घेऊयात एलिमेंटरी मॅट्रिक्स म्हणजे काय. बघा, आता सपोज एक तुमच्याकडे एक गिवन एखादा मॅट्रिक्स आहे. ओके, तर तो एलिमेंटरी मॅट्रिक्स आहे हा कसं काय ओळखायचा? बघा, आता जर तुमच्याकडे एक मॅट्रिक्स आहे गिवन, त्याच्यावरती जर तुम्ही कोणते एक ऑपरेशन अप्लाय करणार, म्हणजे पर्टिक्युलर एकच ऑपरेशन अप्लाय करा त्याच्यावरती, जे की कोणते असू शकतं. ओके, जर ते ऑपरेशन अप्लाय केल्यानंतर जर तो जो गिवन मॅट्रिक्स जर तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स बनत असेल, केव्हा फक्त एक ऑपरेशन अप्लाय केल्यानंतर, तर तो काय असतो, तुमचा एलिमेंटरी मॅट्रिक्स असतो. ओके, समजलं असेल तुम्हाला. तर बघा, आता हे जे काय आहेत आपल्या समोर जे 3 एक्झाम्पल्स घेतलेले आहेत, तर हे काय ते एक एलिमेंटरी मॅट्रिसेस आहेत. त्यांचं काय आपल्याला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे. तर बघा, आता तुम्ही म्हणशाल, तुम्हाला मी आता पहिलं आपलं जे एक्झाम्पल आहे जे की आहे 1 0 0 0 1 0 आणि 0 K 1 आहे. ओके, तर याचं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे. तर काही मुलं डोकं लावतील की आता हा जो के आहे याचे आपल्याकडे व्हॅल्यू पण नाही आहे, तर तुम्ही उगाच काहीतरी टेन्शन घेणार. ओके, तर बघा, आपला क्वेश्चन काय तो बघा, कम्प्यूट द डिटर्मिनंट्स ऑफ द एलिमेंटरी मॅट्रिसेस. हा जो गिवन मॅट्रिक्स आहे हा एलिमेंटरी मॅट्रिक्स आहे. ओके, क्वेश्चन पासून आपल्याला कळालं. कम्प्यूट डिटर्मिनंट्स म्हणजे काय, त्याचं एक बेसिक डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे. जसं की आता आपण पहिल्या चॅप्टर पासून किंवा आपण आपल्या 12th मध्ये बघितलं होतं मॅट्रिसेस मध्ये डिटर्मिनंट कसं काय फाइंड आउट करायचं 3x3 मॅट्रिक्सचा, आणि फर्स्ट चॅप्टर मध्ये बघितलं आपण, आणि पूर्ण सेकंड चॅप्टर हे पूर्ण तेच बघत आहोत. आणि मॅट्रिक्स अल्जेब्रा मध्ये हेच बघायचं आपल्याला. तर तुम्हाला हे बेसिक माहितच असेल, आपण फर्स्ट चॅप्टर स्टडी केलेलं आहे आणि सेकंडचं हे लास्ट लेक्चर आहे जर तुम्ही रेग्युलर लेक्चर बघितले असतील तर. तर बघा, आता हा जो गिवन मॅट्रिक्स आहे हा काय 3x3 चा मॅट्रिक्स आहे, म्हणजे किती 3 रोज आणि 3 कॉलम्स आहेत. ओके, तर आपल्याला याचं काय डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे. तर बघा, केचं काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. आता डिटर्मिनंट फाइंड आउट करण्यासाठी 3x3 मॅट्रिक्स आहे हा, तर तुम्ही काय घेणार आता, तर हा जो 1 आहे हा तुमचा फर्स्ट एलिमेंट आहे. ओके, आपण काय डिटर्मिनंट कशाने फाइंड आउट करू, अकॉर्डिंग टू फर्स्ट रो करू. ओके, तर हा तुम्हाला माहितीच आहे कसं सॉल्व्ह करायचा. आता सांगतो मी तुम्हाला एकदा परत. तर बघा, हा जो 1 आहे हा एलिमेंट 1 आपण घेतला, तर याचे काय आहे, याचे पोझिशन काय आहे, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम. ओके, ते एलिमेंट्स काय करतो मी स्किप करा, आणि राहिलेले तुमचे काय आहेत जेवढे एलिमेंट्स उरतील तर त्यांचे काय घ्यायचे, क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचे आणि त्यांच्यात सबट्रॅक्शन करायची. म्हणजे काय, 1 × 1 मायनस k × 0, आन्सर इज 0. तर बघा, हा 1 मल्टिप्लायलाच होता, 1 × 1 मायनस 0 आलं. त्यानंतर ही राहिलेले दोन एलिमेंट्स काय 0 आहेत, ते लिहिण्याची काही गरज नाही पुढे. ओके, तर तुमचा आन्सर काय येईल 1 येईल. झाला ना तुमचा डिटर्मिनंट फाइंड आउट एलिमेंटरी मॅट्रिक्सचा. ओके, म्हणजे एकदम चिल्लर एक्झाम्पल असं समजू शकतो तुम्ही. तर बघा, आता आपण हे सेकंड एक्झाम्पल घेतलेले आहे, एलिमेंटरी मॅट्रिक्स आहे हा देखील 1 0 0 0 1 0 K 0 1. ओके, तर याचाही आपल्याला काय डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे अकॉर्डिंग टू आपण फर्स्ट रो घेऊ, कारण इथे आपल्याला जास्त 0 दिसत आहेत ना, त्यामुळे म्हणजे आपल्याला बाकी दोन यांची सॉल्व्ह करायची गरज येणार नाही. आता आपण हा 1 घेतला, त्याचे काय, त्याचे पोझिशन काय, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम जे एलिमेंट्स आपण काय करणार स्किप करणार. तर राहिलेले 4 एलिमेंट्स आहेत, 1 × 1 1 मायनस साइन आणि 0 × 0 आन्सर इज 0.
तर मग काय येईल तुमचं 1 इंटू ब्रॅकेट मध्ये 1 मायनस 0, 1 मायनस 0 इज 1, 1 इंटू 1, आन्सर इज 1. ओके. थर्ड एक्झाम्पल बघा आता, हा पण एलिमेंटरी मॅट्रिक्स आहे. तर बघूयात एलिमेंट्स त्याचे 0 1 0 1 0 0 0 0 1, हे तुम्हाला 6 वाटू शकतं पण ते 0 आहेत. ओके. अकॉर्डिंग टू आपण फर्स्ट रो घेऊयात. ओके. आता आपण हा 0 घेतला पहिला एलिमेंट. बघा आता तुम्ही 0 जरी घेतला, तुम्ही बाकी सॉल्व्ह केले, आन्सर 0 देणार आहे म्हणून आपण काय 0 घेऊन टाकू. इथे तसं मी दाखवलेच आहे तुम्हाला, इथे आपण 0 घेतला. आता बघा प्लस मायनस प्लस साइन असते, तर इथे 1 ला काय साइन -1 येईल, मायनस येईल. ओके. -1 घेतला, त्याची पोझिशन काय तुमची फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम. राहिलेले एलिमेंट्स काय आहेत तुमचे 1 0 0 आणि 1. त्याच्यात काय करा तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 इंटू 1 आन्सर इज 1, मध्ये मायनस साइन घ्या, 0 इंटू 0 आन्सर इज 0, आणि पुढचा तुम्ही 0 घेऊ शकता. बघा काय येईल मग 1 मायनस 0 इज 1, -1 इंटू 1 आन्सर इज -1. ओके. तुमचं डिटर्मिनंट फाइंड आउट झालं. ओके. समजलं असेल तुम्हाला आता. ओके. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हेरीफाय डिटर्मिनंट ऑफ व्हेरीफाय दॅट डिटर्मिनंट. तर बघा आता क्वेश्चन काय आपल्याकडे, डिटर्मिनंट काय ई ए इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ई इंटू डिटर्मिनंट ऑफ ए, वेअर E is the elementary matrix given below and A is equals to this. आणि तुमचे काही क्वेश्चन दिलेले आहेत पुढे. ओके. तर बघा इथे मी तुम्हाला सोल्युशन देखील माझे सॉल्व्ह करून तुम्हाला दाखवलेले आहेत, पण तुम्हाला आता समोर एक्सप्लेन करतो मी कसं काय फाइंड आउट करायचं. पहिल्यांदा तुम्ही क्वेश्चन नेट वाचा. व्हेरीफाय दॅट डिटर्मिनंट E इंटू A इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ E इंटू डिटर्मिनंट ऑफ A. तर आपल्याला काय करायचंय, व्हेरीफाय करायचंय. काय व्हेरीफाय करायचंय, आता हे जे इक्वेशन मी आता जे वाचलं ते व्हेरीफाय करायचं आपल्याला. तर म्हणजे काय, डिटर्मिनंट ई इंटू ए जो असेल तो आपल्याला इक्वल दाखवायचा आहे. कशाचा, डिटर्मिनंट ऑफ ई इंटू डिटर्मिनंट ऑफ ए च्या. तर त्यात ई जो आहे तो एक एलिमेंटरी मॅट्रिक्स आहे, आणि ए ची तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे. व्हॅल्यू म्हणजे ए कोणता मॅट्रिक्स आहे, ए चे एलिमेंट दिलेले आहेत, जे की म्हणजे ए बी सी डी आहेत. ओके. ओके. आणि त्यावरती बेस्ट 4 सब क्वेश्चन्स आहेत. तर म्हणजे हा मुख्य क्वेश्चन आहे, हे जे 4 जे एक्झाम्पल्स आहेत त्यांच्यावरती हा क्वेश्चन अप्लाय करायचा आहे. ओके. समजलं असेल तुम्हाला. आता पहिला आपला एक्झाम्पल काय आहे, ई ची व्हॅल्यू काय आहे, ई चे मॅट्रिक्स काय आहे बघू शकता तुम्ही. ई इज इक्वल्स टू 1k आणि 0 1 आहे. ओके. तर आपण मी इथे पहिलेच आन्सर मी दाखवलेले आहे. बघा आता काय करू शकता, फर्स्ट ऑफ ऑल बघा आता लक्षपूर्वक बघा आता. तर डिटर्मिनंट ऑफ ई इंटू ए. ओके. इक्वेशन आपल्याला इक्वल दाखवायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय करणार, आता डिटर्मिनंट ऑफ ई इंटू ए फाइंड आउट करणार. ओके. तर तो फाइंड आउट कसं काय करायचा, त्या अगोदर आपल्याला काय ई इंटू ए फाइंड आउट करावं लागेल. ओके. तर फर्स्ट क्वेश्चनचा ई ची व्हॅल्यू काय आहे, ही आहे 1. तर फर्स्ट ऑफ ऑल बघ काय करशाल तुम्ही, आता ई इंटू ए फाइंड आउट करायच्या आधी तर तुम्ही काय, हा ई जो आहे गिवन तो इथे लिहिणार 1k 0 1 इंटू आता ए आहे, ए ची मॅट्रिक्स दिलेला आपल्याला काय ए बी सी डी. ओके. यांचे काय करायचे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे. तुम्हाला मल्टिप्लिकेशन पण येतच असेल. बघा सांगू तुम्हाला मी आता. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, देन फर्स्ट रो सेकंड कॉलम. बघा कसं 1 इंटू ए ए प्लस के इंटू सी के सी. ओके. त्यानंतर फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम झाला, त्यानंतर फर्स्ट रो इंटू सेकंड कॉलम 1 इंटू बी बी प्लस के इंटू डी के डी. ओके. त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम आणि सेकंड रो सेकंड कॉलम. बघा 0 इंटू ए आन्सर इज 0 प्लस 1 इंटू सी आन्सर इज सी. ओके. त्यानंतर आता काय, सेकंड रो सेकंड कॉलम 0 इंटू बी 0 प्लस 1 इंटू डी डी. तर बघा आता ओव्हरऑल आन्सर काय तुमचं ए प्लस के सी बी प्लस के डी आणि 0 प्लस सी इज सी आणि 0 प्लस डी इज डी. ओके. त्यानंतर आता हे काय आलं तुमचं ई इंटू ए, हा काय आलं तुमचा एक मॅट्रिक्स आला. ओके. तर त्याचा आपल्याला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आधी, डी डिटर्मिनंट ऑफ ई इंटू ए. तर बघा डिटर्मिनंट फाइंड आउट करण्यासाठी काय करा तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. डी इंटू ब्रॅकेट मध्ये ए प्लस के सी
मायनस सी इंटू ब्रॅकेटमध्ये बी प्लस के डी घ्या. ओके. त्यानंतर आता डी ने काय करा तुम्ही मल्टिप्लाय करा. आता डी इंटू ए डी प्लस के सी इंटू डी, तुम्ही के डी सी लिहा किंवा के सी डी लिहा. त्यानंतर मायनस सी बी मायनस, आता हा मायनस साइन मध्ये मल्टिप्लाय होईल मायनस सी. ओके. मायनस सी के डी येईल. ओके. तर ते झाल्यानंतर त्याचं सिम्प्लिफिकेशन काय होईल, प्लस के डी सी आणि मायनस के डी सी काय होईल, कॅन्सल होतील. त्यानंतर आन्सर काय येईल तुमचं, ए डी मायनस सी बी आलं. इक्वेशन नंबर 1 द्या त्याला. ओके. लक्षात घ्या, एकदा परत सांगतो तुम्हाला. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं, डिटर्मिनंट ऑफ ई ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ई इंटू डिटर्मिनंट ऑफ ए. ओके. तर त्यासाठी आपल्याला गरजेचं काय आहे, डिटर्मिनंट ऑफ ई ए फाइंड आउट करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही डिटर्मिनंट कसं काय फाइंड आउट करणार. पहिले तुमच्याकडे जर ई इंटू ए जर तुमच्याकडे मॅट्रिक्स असेल, त्याचं सोल्युशन असेल म्हणजे मॅट्रिक्स असेल, तर तुम्ही त्याचं डिटर्मिनंट फाइंड आउट करू शकता. ओके. तर त्यासाठी तुम्ही काय कराल, सर्वात पहिल्यांदा ई इंटू ए फाइंड आउट करणार. ओके. म्हणजे आता हा मॅट्रिक्स फाइंड आउट केला आपण. त्यानंतर त्याचं काय फाइंड आउट करा, तुम्ही डिटर्मिनंट फाइंड आउट करा. डिटर्मिनंट कसं काय, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, जसं तुम्ही बेसिक करता. ओके. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 मानलं. इक्वेशन नंबर 1. ओके. त्यानंतर आता आपण काय केले, LHS फाइंड आउट केले. आता RHS फाइंड आउट करू. काय करायचं, आपला डिटर्मिनंट ऑफ ई इंटू डिटर्मिनंट ऑफ ए. तर ते फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला काय, डिटर्मिनंट ऑफ ई ची व्हॅल्यू गरजेची. तर तुम्ही काय करणार, आता हा तुमचा काय, हा ई जो गिवन होता, डिटर्मिनंट ऑफ ई लिहिणार इथे. 1 इंटू 1 इज 1 मायनस 0 इंटू के, आन्सर इज 0. ओके. 1 मायनस 0 इज 1 आला बघा तुमचा डिटर्मिनंट ऑफ ई. त्यानंतर आता काय फाइंड आउट करायला, आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड आउट करावा लागेल. तर डिटर्मिनंट, आता हा ए चा मॅट्रिक्स आहे, याचं डिटर्मिनंट कसं फाइंड आउट करणार तुम्ही, एडी मायनस सी बी. ओके. एडी मायनस सी बी, सच तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करा ना तुम्ही, एडी मायनस सी बी. तर आता बघा आपल्याला रिक्वायर्ड काय होतं, डिटर्मिनंट ऑफ ई आणि डिटर्मिनंट ऑफ ए हे दोघी आपल्याकडे काय व्हॅल्यूज आलेले आहेत. यांच्यात काय करा तुम्ही, मल्टिप्लिकेशन करा. बघा डिटर्मिनंट ऑफ ई इंटू डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ई ची व्हॅल्यू काय आली 1 इंटू डिटर्मिनंट ऑफ ए काय आलं तुमचं, एडी मायनस सी बी घेतलं. त्यांचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं, आन्सर काय आलं तुमचं, एडी मायनस सी बी. आणि त्याला तुम्ही काय इक्वेशन नंबर 2 नाव द्या. ओके. तर तुम्ही आता बघू शकता, आपल्याकडे दोन इक्वेशन्स आहेत. इक्वेशन नंबर 1 काय आहे, एडी मायनस सी बी, आणि इक्वेशन 2 काय आहे तुमचा, तो एडी मायनस सी बी. म्हणजे काय, फ्रॉम आपण म्हणू शकतो, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. ओके. डिटर्मिनंट ऑफ ई ए इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ई इंटू डिटर्मिनंट ऑफ ए इज व्हेरीफाय. ओके. झालं ना व्हेरीफाय. ओके. आता तुम्हाला समजलं असेल, मी भरपूर प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही काळजीपूर्वक जर लक्ष देऊन जर ऐकलं बघितलं तर तुम्हाला नक्की समजेल. ओके. तसेच हे बाकीचे 3 एक्झाम्पल्स आहेत, मी तुम्हाला इथे पीपीटी मध्ये ऍड केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. ओके. बघा सेकंड जो एक्झाम्पल आहे तो इथे, थर्ड आणि फोर्थ या तिघांचा आन्सर मी इथे तुम्हाला पीपीटी मध्ये ऍड केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. ओके. तर आता आपण नेक्स्ट बघूयात. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. हे एक्झाम्पल हे सिमिलर आहे, बघूया आता. व्हेरीफाय दॅट डिटर्मिनंट्स ऑफ ए बी इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ बी, वेअर ए मॅट्रिक्स इज दिस अँड बी मॅट्रिक्स इज दिस. ओके. सिमिलर क्वेश्चन आहे. त्या क्वेश्चन मध्ये काय होते तुमचे काही सब क्वेश्चन होते, त्यापैकी एक तुम्हाला मी एक्सप्लेन केला. ओके. आणि त्यानंतर हा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता आपण. तर बघा फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, डिटर्मिनंट ऑफ ए बी इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ बी. त्यासाठी बघा फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला रिक्वायर्ड काय आहे, ए इंटू बी. तर तुम्ही काय करणार, ए ची व्हॅल्यू ए इंटू बी फाइंड आउट करण्यासाठी ए मॅट्रिक्स लिहाल आणि बी मॅट्रिक्स लिहाल. याला काय करा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार. कसं बघा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. ओके. 4 3 चा 12 आणि त्यानंतर 6 इंटू -1 -6, प्लस मायनस मायनस येईल त्यामुळे ते काय मायनस साइन येईल. त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम, 3 3 चा 9 आणि 6 3 चा 18, पण काय मायनस साइन त्यामुळे काय येईल -18, प्लस मायनस मायनस येईल. ओके. 9 - 18. ओके. याच पद्धतीने सेकंड रो फर्स्ट कॉलम
सेकंड रो सेकंड कॉलम आणि ए इंटू बी फाइंड आउट करणार. त्यानंतर आता हा ए इंटू बी चा मॅट्रिक्स आला हा. ओके, त्यानंतर त्याचं काय फाइंड आउट करणार म्हणजे डिटर्मिनंट फाइंड आउट करणार. ओके, तर त्यानंतर त्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. त्यानंतर डिटर्मिनंट ऑफ ए तुम्हाला रिक्वायर्ड आहे तो इथून फाइंड आउट करणार. त्यानंतर डिटर्मिनंट ऑफ बी इथून फाइंड आउट करणार. ओके, त्यानंतर त्यांचं काय करणार तुम्ही मल्टिप्लिकेशन करणार. त्याला इक्वेशन नंबर 2 द्या. बघू शकता तुम्ही इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 इक्वल दिसत आहेत. ओके, तर आपण म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 determinant of AB is equals to determinant of A into determinant of B is verify. ओके, hence verify म्हणू शकता तुम्ही. तुम्हाला मी आता थोडं शॉर्टकट सांगितलं कारण की तुम्हाला मी हे जे एक्झाम्पल होतं हे अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला समजून दाखवलं, तर त्यावरती तुम्ही बेस्ट म्हणजे तुमची प्रॅक्टिस होऊ शकते. तुम्हाला थोडं ओव्हरव्ह्यू दिला आणि बाकीचे 3 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा, बघून सॉल्व्ह करू शकता तुम्ही. म्हणजे तुम्ही आधी सॉल्व्ह करा, जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही ते बघू शकाल. ओके, त्यानंतर कम्प्यूट डिटर्मिनंट ऑफ बी रेज टू 4 वेअर बी इज इक्वल्स टू दिस मॅट्रिक्स. ओके, बघा सोल्युशन तुम्ही बघू शकता. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे बी रेज टू 4. आता मला एक सांगा, बी रेज टू फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही काय करू शकता. बी सपोज मला एक सांगा तुम्ही बी इंटू बी इंटू बी इंटू बी आन्सर काय आहे तुमचं बी रेज टू 4 बरोबर. तुम्ही तसे फाइंड आउट करू शकता किंवा बी रेज टू 2 इंटू बी रेज टू 2 आन्सर येते बी रेज टू 4. पण एवढं करण्यासाठी तुम्हाला मला वाटतं 2-3 पेजही कमी पडतील. ओके, तर मग त्यापेक्षा तुम्ही एक सिंपल लॉजिक यूज करू शकता. काय, गिवन मॅट्रिक्स बी इज रेड्यूस टू इक्लॉन फॉर्म. म्हणजे तुम्ही हा जो मॅट्रिक्स आहे त्याला तुम्ही कशात रेड्यूस करून घ्या, आधी इक्लॉन फॉर्म मध्ये रेड्यूस करा. आता इक्लॉन फॉर्म म्हणजे काय दादा हे विचारू नका. विचारू म्हणजे असे तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता. आपलं काही लाईव्ह लेक्चर चालू नाही आहे, पण एक सांगतोय तुम्हाला मी. इक्लॉन फॉर्म म्हणजे काय आपण बघितलेलंच आहे. ओके, प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये इक्लॉन फॉर्म म्हणजे काय, रो रेड्यूस इक्लॉन फॉर्म म्हणजे काय ते सर्व काही बघितलेले आपण. तर तुम्हाला आता एकदा परत सांगतो. तर इक्लॉन फॉर्म म्हणजे काय, आता हा जो पहिला एलिमेंट आहे हा काय तुमचा पिव्होट एलिमेंट आहे. ओके, त्या खालचे दोघे एलिमेंट्स तुम्हाला काय 0 करायचे आहेत. त्यानंतर सेकंड कॉलम मध्ये येणार तेव्हा जो एलिमेंट असेल हा सपोज हा 1 आहे, हा काय पिव्होट एलिमेंट आहे सेकंड कॉलम मधला. त्याच्या खालचा जो एलिमेंट आहे 2 हा तुम्हाला 0 करण्याचा गरजेचा आहे. त्यानंतर हा जो 1 आहे हा तुमचा काय येईल हा पिव्होट एलिमेंट आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ओके, तर तुम्ही रेड्यूस करून घ्या. तर त्यानंतर बघा गिवन मॅट्रिक्स हा बी याला इक्लॉन फॉर्म मध्ये रेड्यूस करायचा आपल्याला. तर बघा तुम्ही काय करू शकता, आता हा जो 1 आहे हा पिव्होट एलिमेंट आहे तुमचा. त्यानंतर हे जे दोघं एलिमेंट्स आहेत त्यांना तुम्हाला काय 0 करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही काय करणार, आता हा 1 जर तुम्हाला 0 करायचा त्यामुळे तुम्ही काय करणार 1 - 1 इज 0 म्हणून तुम्ही काय करणार R2 - R1, कारण की याची पोझिशन काय आहे R2 आणि याची पोझिशन आहे R1. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही R2 आधी का लिहिणार, कारण की जर ज्या रो वर तुम्हाला ऑपरेशन अप्लाय करायचं आहे फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही त्या रोचा नंबर लिहा, म्हणून R2 - R1. अँड थर्ड जो हा 1 आहे थर्ड रो मधला त्याला आपल्याला काय करायचंय 0 करायचंय, त्यामुळे तुम्ही काय लिहाल R3 - R1. ओके, घेतला 0 0. त्यानंतर हा तुमचा मॅट्रिक्स आला, हे तुमचं सोल्युशन आला. त्यानंतर हा जो 2 आहे हा पण आपल्याला 0 बनवायचा आहे. तर तुम्ही काय करणार आता हा 0 करण्यासाठी तुम्ही काय करणार R3 सपोज आपण हा 1 आहे याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं आणि 2 - 2 जर केलं तर आन्सर तुमचं काय 0 येईल. त्यामुळे हा काय R3 पोझिशन आहे फर्स्ट ऑफ ऑल. याच्यावरती आपल्याला काय ऑपरेशन अप्लाय करायचे त्यामुळे आपण फर्स्ट ऑफ ऑल R3 लिहिणार. त्यानंतर या 1 ला 2 ने मल्टिप्लाय करा, त्याची पोझिशन काय आहे R2. हा तुम्हाला असा कोणल्यासारखं वाटेल ते हा R2 आहे. ओके, तर त्याला आपण 2 ने मल्टिप्लाय करणार, 2R2 झाला. त्यानंतर 2 - 2 करा तुम्ही तेव्हा 0 येईल, म्हणून तुम्ही काय मायनस साइन घेणार इथे. बघा तर तुम्ही बघू शकता 2 - 2 × 1 इज 2 - 2 आला इथे 0. ओके, आणि ते ऑपरेशन पूर्ण रो वरती अप्लाय करायचंय, त्यानंतर इथे तुमचा -2 येतो. ओके, आता हे झाल्याच्या नंतर तर तुम्ही आता सोपं करू शकता. तुम्ही काय तुम्हाला मी आता प्रिव्हियस मध्येच काही टाईप सांगितले होते, काही मेथड सांगितल्या होत्या. आता तुम्ही रो इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये काय केलं रेड्यूस केलं, त्यामुळे जे डायगोनलचे जे एलिमेंट्स आहेत त्यांचे तुम्ही काय करू शकता डायरेक्टली मल्टिप्लिकेशन घेऊ शकता. 1 × 1 × -2 आन्सर इज -2. तर बघा हा काय आला, हा फक्त काय आला बी डिटर्मिनंट ऑफ बी आला. तुम्हाला काय पाहिजे डिटर्मिनंट ऑफ बी रेज टू 4 पाहिजे.
तर मी तुम्हाला जसं की स्टार्टिंगला सांगितलं बी इंटू बी इंटू बी इंटू बी, आन्सर काय येतं तुमचं बी रेस टू 4. तर तसंच तुम्ही काय करू शकता, आता डिटर्मिनंट ऑफ बी फाइंड आउट केला तुम्ही, हा ओके इथे मेन्शन नाही केलं मी, इथे हा डिटर्मिनंट ऑफ बी येईल, इथे डिटर्मिनंट ऑफ बी इज इक्वल्स टू -2 येईल. ओके, तर तुम्ही डिटर्मिनंट ऑफ बी रेस टू 4 फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही काय लिहाल, इथे डिटर्मिनंट ऑफ बी इंटू डिटर्मिनंट ऑफ बी इंटू डिटर्मिनंट ऑफ बी इंटू डिटर्मिनंट ऑफ बी. ओके घेतलं. त्यानंतर त्या डिटर्मिनंट ऑफ पी ची व्हॅल्यूज पुट करा तुम्ही -2 इंटू -2 इंटू -2 इंटू -2. आता बघा -2 इंटू -2 आन्सर इज +4, +4 इंटू -2 -8, -8 इंटू -2 +16. आलं तुमचं आन्सर 16. ओके, झालं तुमचं कम्प्यूट डिटर्मिनंट ऑफ बी रेस टू 4 एका सोप्या पद्धतीने. ओके, तर मग आपलं लेक्चर्स आजचे टॉपिक्स जे मला घ्यायचे होते ते कव्हर झालेले आहेत. तर मी आज तुम्हाला आता डिक्लेअर करतो की आपलं जे डिटर्मिनंट जे सेकंड चॅप्टर खूप दिवसापासून चालू होतं, मध्ये 8 दिवस मी काही लेक्चर अपलोड केलं नव्हतं काही कारणामुळे. तर आता फायनली तुमचं सेकंड चॅप्टर ज्याचं नाव होतं डिटर्मिनंट्स हा एंड झालेला आहे. ओके, तर तुम्ही रेग्युलर लेक्चर्स बघत जा. मॅट्रिक्स अल्जेब्रा या सब्जेक्टचे एकदम सोपा सब्जेक्ट आहे, तुम्हाला सोपा जात असेल. ओके, जर तुम्हाला अवघड जात असेल तर तुम्ही आपले लेक्चर्स फॉलो करू शकता. आपले लेक्चर्स मी अपलोड करत असतो, तुम्ही बघू शकता ते. ओके, जर तुम्हाला काही क्वेरीज काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. जर आपले लेक्चर जर आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके, थँक्स फॉर वॉचिंग.